मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना बघून अतिशय आनंद होतोय. आजच्या विषयावरती भाग 1 जो होता, पार्ट 1 ऑफ दिस लेक्चर, हे मला वाटतं 2 आठवड्यापूर्वी 28 तारखेला बहुतेक पुण्यामध्ये मी घेतलं होतं. तो व्हिडिओ तुमच्यापैकी किती लोकांनी बघितला? बहुतेक सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. सो मी काय बोलणार आहे याचा रेफरन्स तुम्हाला साधारणपणे आहे. गुड. मी त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं तसं हा विषय म्हणजे एनर्जी डायनॅमिक्सचा विषय. एनर्जी डायनॅमिक्सचा विषय मला मी अभ्यास करायला लागलो 43 वर्षांपूर्वी. आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग दिस. पण हे कळायला लागलं मला 25 वर्षापूर्वी. जसं एखादी गोष्ट वाचणं आणि एखादी गोष्ट समजणं यामध्ये फरक असतो. मी 43 वर्षापासून याचा अभ्यास करत होतो, पण हा समजायला लागला मला 25 वर्षापासून. आणि मग माझ्या जीवनामध्ये जे काही बदल घडवू शकलो मी ऍक्च्युअल सगळ्या एरियाज ऑफ लाईफ मध्ये, त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे. मी पहिल्या व्हिडिओ मध्ये म्हटलं तसं कुठलं पुस्तक ऐकून वाचून मी बोलणार नाहीये. आय एम गोइंग टू टॉक व्हॉट आय हॅव एक्सपिरियन्स्ड. आणि मग हे जसं पुढे पुढे जात गेलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 10 वर्षापासून आपण मनी उपासना घेतो आहोत. आणि मनी उपासनामध्ये या सगळ्या गोष्टी आपण बोलत आलेलो, डायरेक्टली इनडायरेक्ट. आणि त्या प्रोसेस मध्ये आम्हाला जवळजवळ 17 गोष्टी अशा समजल्या ज्या गोष्टींमध्ये जर ऍडजस्टमेंट आपण करायला लागलो तर आपल्या जीवनाच्या प्रॅक्टिकल लेवलवरती त्याचा परिणाम दिसतो. मग तो प्रॅक्टिकल लेवल कुठलाही असो, तो नेसेसरीली पैसाच असला पाहिजे असं नाही. तो आपली पर्सनल ग्रोथ असो, जे आपल्याकडून घडलेलं नाही ते असो. आता साधी गोष्ट बघा ना, आपण क्वांटम हिलिंगचे सेशन जवळजवळ आता 3 आठवडे घेत आलेलो आहे. कितीतरी लोकांनी मला मेल असे केले की ज्या गोष्टी आम्हाला जमत नव्हत्या करायला कित्येक दिवस, या क्वांटम हिलिंग मध्ये आम्ही करायला लागलो. ऑटोमॅटिकली त्यांच्याकडूनच ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि ते स्टार्टेड वर्किंग फॉर इट. ऑफकोर्स तुम्ही वर्किंग करायला लागल्यानंतर परिणाम तर दिसणारच ना. म्हणजे मी उद्या जिम मध्ये जाऊन जर 3 महिने 4 महिने 6 महिने जर वेट्स मारायला लागलो तर माझ्या बायसेप मध्ये फरक तर दिसणारच ना. पण मी जिम मध्ये नुसताच गेलो, तिथे कॉफी प्याली, गप्पा मारलो आणि परत आलो तर इट विल नॉट हेल्प. पण मग हे क्वांटम हिलिंगच्या सेशन्स मध्ये कितीतरी लोकांना असं लक्षात आलं की जे तिथं थांबले होते ते स्टार्टेड वर्किंग टुवर्ड्स इट. म्हणजे कितीतरी लोकांच्या कदाचित त्यांच्याच कुठल्या तरी ब्लॉकमुळे पैसे अडकलेले असतात. मी नेहमी म्हणतो किंवा मला जे लक्षात येतंय माझ्या स्वतःच्या अनुभवातून आणि एनर्जी सायकोलॉजीवरती काम करणाऱ्या अनेक लोकांच्या अनुभवातून मला हे लक्षात येतंय की मनी क्यूपर्यंत पोहोचतच नाही, कारण मी पोझिशनच स्वतःला केलंय ऍज अ मिडल क्लास पर्सन. सिंपल लॉक्ड प्रोग्राम. काय होणार आहे? यू आर गोइंग टू फेस लाईफ विच इज गोइंग टू बी मिडल क्लास. तुम्हीच प्रोग्राम केलं. सो दॅट वॉज द सेकंड थिंग. द थर्ड थिंग,
द थर्ड थिंग वॉज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरी गोष्ट होती पॉवर ऑफ अटेन्शन. आठवत असेल तुम्हाला तर आपण दिवसभर जे बोलतो, जे ऐकतो किंवा ज्याच्यामध्ये रमतो, व्हॉट इज इट? त्यामध्ये मी एक उदाहरण दिलं होतं की तुमच्याकडे कितीतरी वेळा जीवनामध्ये असं असतं की सब ठीक है, सब अच्छा है, चंगा बैठे हैं कहीं पर, शायद बारिश गिर रही है, पीछे कहीं तो गुलाम अली का म्यूजिक लगा है और मस्त चाय की प्याली है. हा क्षण किती टिपतो आपण? हा क्षण टिपत नाही आपण. तो गुलाम अली मागे एकटत असतो, तो अधून कानावर येतो, मधून कानावर येतो, पाऊस येतो, चहा झाला, चहा कधी प्यालो हेही कळत नाही. तो पहिल्या घोटाला चहा होता की गोमूत्र होतं हे कळतं. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा घोट आपण काय प्यालो तेही आपल्याला लक्षात येत. आपण असतो कुठे? आपण तिसऱ्याच एका वर्ल्ड मध्ये असतो, ज्या वर्ल्ड मध्ये असते कमतरता, कि मेरे पास ये नहीं है, ह्याचा एक बॅकग्राऊंड म्युझिक चालू असतो आणि मी त्याच्यामध्ये रमत असतो ऍक्च्युअली नव्हे, पण मी त्याच्यामध्येच असतो. जे चांगलं असतं, साधी गोष्ट बघा ना, तुमच्या डोक्यावर जर चांगले केस असतील तर तुमच्या डोक्यावर केस आहेत याचा अप्रिसिएशन तुम्ही किती वेळा करता? स्त्रियांना पण हा प्रश्न मला विचारावासा वाटतो आणि पुरुषांना पण वाटतो की कधीतरी तुम्ही त्या केसांच्याकडे प्रेमाने बघितलंय काय, त्यांना स्पर्श केलाय काय, ते इतके छान आहेत ह्याचं अप्रिसिएशन केलंय काय? नाही करत. कारण आपल्याकडे जे आहे त्याचा आपण कधी विचार पण करत नाही आणि आपण कॉग्निजन्स पण घेत. जे नाही त्याच्यावरती आपण कॉन्स्टंटली फोकस्ड असतो. दॅट इज अवर इंटेन्शन, पॉवर ऑफ अटेन्शन. तिथं अटेंड करत असतो आणि जिथं अटेंड करत असतो ती गोष्ट ग्रो होते. लक्षात ठेवा, जिथं अटेंड, ज्या गोष्टीला लक्ष पुरवता ती गोष्ट वाढते. सो तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही कुठल्या गोष्टीला लक्ष देताय. मिनल ह्याच्यावरती पुढच्या सेशन मध्ये बोलेल की क्या करेंगे क्या फिर. हा मला कळतंय की मी नको तिथं लक्ष देतोय किंवा देते, ओके क्या करेंगे, त्याचं सोल्युशन मिनल काही प्रमाणामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. सो दिस वॉज द थर्ड थिंग. अँड द फोर्थ थिंग, चौथी गोष्ट ऐका, प्लीज बी व्हेरी अटेंटिव्ह, कारण काहीतरी महत्वाचं डिस्कशन आपलं चाललेलं आहे जे तुमचं आयुष्य बदलू शकेल. इथं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात, एकच मनामध्ये इच्छा है कि कुछ समझ के अगर मेरी जिंदगी बदल सकती है, यही तो चाहिए, इसलिए तो आया हो, तो समझो. ज्या चौथ्या गोष्टीने माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र फरक घडवला, ती गोष्ट त्या व्हिडिओ मध्ये बोललेलो आहे, परत आता उजळणी करायला लागली. ती गोष्ट होती की आपल्या या शरीरामध्ये काही पॉवर सेंटर्स आहेत. जी पॉवर सेंटर्स हे सगळं शरीर, मन, बुद्धी घडवत असतात. या पॉवर सेंटर्सना योगशास्त्रामध्ये चक्र असं म्हणतात आणि आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. पहिलं मूलाधार आहे, दुसरं स्वाधिष्ठान आहे, तिसरं मणिपूर आहे, चौथं अनाहत आहे, 5वं विशुद्ध आहे, 6वं आज्ञा आहे आणि 7वं
सहस्त्रार, 7 चक्रास, हे पॉवर सेंटर्स आहेत, सेन्सर्स आहेत असं समजूया. आता मी योगशास्त्राकडे पण जात नाहीये किंवा कोणत्याही त्याच्या काय म्हणूया त्याला पारंपरिकतेकडे पण जात नाही, पण मला असं कळलं माझ्या सगळ्या प्रवासामध्ये की ही सेन्सर्स लाईफला रिफ्लेक्ट करत असतात. लाईफ आपलं जे आपल्याला असतं ना, बरंचसं ह्या सेंटर्सवर असतं. आता ती सेंटर्स काय काय करतात, पहिलं काय दुसरं काय ह्याच्या तपशिलात मी आता जात नाही, पण थोडक्यात एवढंच की ती सेंटर्स जर किंवा ते सेन्सर्स जर चालू नसतील तर जे आपल्या वाटेला आयुष्य येतं ते पण फुल पोटेन्शियल मधलं नसतं. साधी गंमत बघा ना, आपल्या गाडीला रिव्हर्स कॅमेरा असतो. त्या रिव्हर्स कॅमेरा जो असतो तो मागच्या मडगाडवर असतो. बरेच वेळा धुळीनी किंवा कशाने त्याच्यावरती काहीतरी साचलेलं असतं. तसा जर तुमचा कॅमेरा धुळीने माखला असेल आणि तुम्ही रिव्हर्स टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्या कॅमेरा स्क्रीनवरती बघायचं असेल, तुमच्याकडे कॅमेरा आहे, पोटेन्शियल आहे, पण दिसतं काय? नाही दिसत. का? कारण दॅट इज क्लॉग्ड. सिमिलरली ही सेंटर्स जर आपली क्लॉग्ड असतील तर जे जसं मूलाधार ऍक्च्युअल आयुष्यातल्या बेसिक्स जे आहेत, बेसिक काय आहेत आयुष्यातल्या? व्हॉट आर द बेसिक्स? अन्न वस्त्र निवारा. अन्न वस्त्र निवारा, बेसिक. मूलाधाराचं व्हायब्रेशन जे आहे हे या बेसिकशी रिलेटेड. आणि अन्न वस्त्र निवारा मिळवण्यासाठी लागतं मीडियम कुठलं? सिंपल, पैसा. सो हे सेंटर जर क्लॉग्ड असेल तर एक तर समाधानाचं काम मिळत नाही. समाधानाचं काम मिळालं नाही की समाधानाचा पैसा मिळणार नाही. समाधानाचा पैसा जर मिळणार नाही तर जीवनाचा दर्जा अप होईल, मिड होईल का लो होईल हे त्याच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून. सो अन्न वस्त्र निवारा हा जो काय बेसिक्स आहे त्याला लागतो पैसा, पण पहिलं सेंटरच ठीक नाही फंक्शन करला. आता लक्षात घ्या, प्रत्येकाचं एक पोटेन्शियल असतं. प्रत्येक माणूस वडाच्या झाडा, प्रत्येक झाड वडाच्या झाडासारखं असं भव्य असतं काय? नो. काही झाडं छोटी असतात, काही झाडं म्हणजे वडाच्या झाडापेक्षा मोठी असतात. मला वाटतं कुठल्या तरी बोटॅनिकल गार्डन मध्ये कितीतरी वर्षांपूर्वीचं झाड आहे जे 100 एकर मध्ये पसरलेलं आहे, एक झाड. पण सगळी झाडं अशी असतात काय? नाही. त्यामुळे सगळी माणसं आणि त्यांचं प्रारब्ध वेगळं असतं. पण समजा माझं प्रारब्ध, माझ्या हिशोबानं माझं प्रारब्ध जे आहे त्या प्रारब्धेमध्ये बेसिक विपुलता मिळणं अपेक्षित आहे. पण माझेच जर हे आतले पॉवर सेंटर्स क्लॉग्ड असतील, दूषित असतील, ओपन नसतील, तर माझं पोटेन्शियल असून देखील मी माझ्या क्षमतेप्रमाणे आयुष्य जगू नाही शकत. कितीतरी लोकांना इथं असं वाटत असेल कदाचित की माझी क्षमता इथं आयुष्य जगण्याची आहे, इथं आहे, आय डिझर्व दिस इन लाईफ, पण आय एम हिअर. त्याला आतून कळतं, उसका कोई मीटर नाहीये, फुटपट्टी नाहीये कुठली, पण आतून तुम्हाला कळतं की अरे माझी लायकी इथं आयुष्य जगण्याची ऍक्च्युअली आहे. राखी म्हणेल की मी एक चांगली ब्युटिशियन आहे, मी एक चांगली कुक आहे. सो
मला जो रिस्पॉन्स मिळाला पाहिजे लाईफ कडून तो इथं मिळाला पाहिजे. पण तो रिस्पॉन्स जर इथं मिळत असेल तर याचा अर्थ लक्षात घ्या, देयर इज समथिंग ब्लॉकिंग. देर आर लॉट ऑफ थिंग्स विच आर ब्लॉकिंग. पण आता आपण बोलायला लागलोय या पॉवर सेंटर्स बद्दल. हे पॉवर सेंटर्स जर ब्लॉक्ड असतील तर लाईफ फुलफिलिंग होत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याला हे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये कोणी सांगितलं नाही, लहानपणी कोणी सांगितलं नाही. सो वी डोंट नो दीज डायनॅमिक्स. असं काहीतरी आहे. बरं, मग तुम्ही म्हणाल की कशावरून असं काहीतरी आहे? जे लोक माझ्या बरोबर गेले 10-15 वर्ष इथं बसलेले आहेत त्यांना माहिती आहे ना कि जब उनका नजरिया बदलता है, जब उनके अंदर से ये क्लेंजिंग होता है, तब जिंदगी का रंग और रूप भी बदलता है. दे हैव एक्सपीरियंस. नवीन नहीं है. आर यू विथ मी? समझ में आ रहा? सो या 4 गोष्टींबद्दल मी बोललो होतो. पॉवर सेंटर्स, पॉवर ऑफ अटेन्शन, सायकोलॉजिकल पोझिशनिंग आणि अंडरलाईन इमोशन ऑफ फिअर. आता मी तुम्हाला पुढच्या 3 गोष्टी सांगणार आहे, ज्या गोष्टी हे फुलफिलिंग लाईफ जे आहे आपल्याला अपेक्षित ते मिळण्यापासून आपल्याला ब्लॉक करत. आता मी तुम्हाला या पॉवर सेंटर्स बद्दल सांगत होतो. तर मूलाधाराचं पॉवर सेंटर जितकं महत्वाचं आहे, तर मला काय कळलं ते सांगतो. ज्या वेळेला मी सप्तचक्र शुद्धी क्रिया हा जो प्रोसेस मी तुम्हाला सगळ्यांना शिकवतो, तो ज्यावेळेस मी करायला लागलो काही वर्षांपूर्वी, किती प्रॉब्ली 20 वर्षांपूर्वी ज्यावेळेस पहिल्यांदा मी तो करायला लागलो, 20 किंवा 25, आय डोंट रिमेंबर नाव, पण ज्यावेळेस मी तो करायला लागलो तोपर्यंत माझ्या जीवनामधल्या सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी आज मी उपभोगतो आहे त्या नव्हत्या माझ्या जीवनामध्ये. पण ज्या वेळेस पासून मी ही पॉवर सेंटर्स सीबीसी करायला लागलो. व्हॉट इज सीबीसी? क्लेन्झिंग, बॅलन्सिंग, चार्जिंग. सीबीसी ज्यावेळेस पासून मी ही पॉवर सेंटर सीबीसी करायला लागलो, पहिलं सेंटर माझ्या सेंटर मध्ये मला ज्यावेळेस फरक जाणवला आणि फॉर द फर्स्ट टाइम माझे अडकलेले पैसे सुटले. इम्पॉसिबल होती ती गोष्ट, इम्पॉसिबल. म्हणजे मी किती वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आय थिंक अबाउट 1995. आता किती वर्ष झाली मला आठवत नाही, पण 1995 ची गोष्ट. त्यावेळेला सोलापूर जिल्हा परिषदनी माझी पुस्तकं विकत घेतली होती. 1000 पुस्तकं विकत घेतली होती आणि दे हॅड टू पे मी 64,000 रुपीज. त्याला पुस्तकं पोस्टी केली, सगळं झालं आणि अनफॉर्च्युनेटली त्याचे जे अध्यक्ष होते प्रतापसिंह मोहिते पाटील, जे माझे मित्र होते, ते अध्यक्ष पदावरून हटले. दुसरे अध्यक्ष आले आणि त्यांनी त्या ऑर्डरला कचऱ्याची टोपली दाखवली. मी ज्यावेळेस पुस्तकाचं पेमेंट मागायला गेलो त्यावेळेस त्यांनी विचारलं की कुठली पुस्तकं, काय? म्हटलं प्रतापसिंह मोहिते पाटलांनी स्वतः ऑर्डर काढली होती, त्या अध्यक्षांना येत म्हणाले. पुढं काय पडलेत म्हणाले. कुठं कोण रे, कुठे काय म्हणतात ते पुस्तक वगैरे? हो आहेत ते पडलेत कुठेतरी, घेऊन जाऊ. माझे इतके
इतक्या गोष्टी त्या 64,000वरती अवलंबून होत्या. कितीतरी लोकांची पेमेंट्स करायची होती. हे असं झाल्यानंतर माझी हवाच संपली. मला असं वाटत होतं की एवढी मोठी अमाऊंट येणार, हे 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 सगळे आपले जे काही देणी आहेत ती द्यायची, काही आपल्याला राहतील. आय वॉज सो हॅपी. खरंच होते. काय करायचं म्हणजे हे एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. ह्याच्या आधी असे प्रसंग अनेक घडले होते. पण हे तर असं त्या काळात 64,000 वॉज अ बिग अमाऊंट देन. आणि मला सापडलं होतं सप्तचक्र शुद्धी. आणि मी ज्या वेळेस ते क्लेन्झिंग करायला लागलो मित्रांनो, पहिले 15 दिवस तर काहीच जाणवलं नाही. काय मला पण काही जाणवलं. पण कधी कधी मला असं वाटलं की नाही, इतना एवढी घाई नाही करायची. देखील मला आता नक्की आठवत नाही, महिना गेला असेल, 2 महिने गेले असेल, मी आपलं रिलिजियसली जे काय करायचं ते करत होतो. ते संपलं. आता पुस्तकं सोलापूरवरून आणायची कशी हा माझा प्रश्न होता, म्हणून मी तिथं टाकून ठेवली होती. पण एक मिरॅकल घडली. त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही. आणि मला एक दिवशी 64,000 रुपयाचा चेक आला, विच वॉज इम्पॉसिबल. स्क्रॅप मध्ये टाकलेली पुस्तक, अडगळीत टाकलेली पुस्तक ती घेतली त्या जिल्हा परिषद. बरं, मी काहीही करू शकलो नव्हतो की बाबा ह्याला भेट, त्याला भेट, कोणाला कन्व्हिन्स कर, काय कर. काय झालं मला अजूनही माहिती नाही. पण मला चेक आला. मला चेक बघितल्यानंतर खरं वाटेना की दिस इज हॅपनिंग इन माय लाईफ. म्हटलं ये कैसा हुआ. आणि एकदम इट स्ट्रक मी की मी काहीतरी करायला लागलो. आय एम डुईंग सम क्लेन्झिंग ऍक्टिव्हिटी. आणि त्याच्यामुळे मुळात माझा या सगळ्या प्रोसेस वरती अधिक विश्वास बसला. कुछ है. आणि मग ते अगदी आणखीन उत्साहानं सुरू केलं सगळं. पुढं कधी कधी असं लो पिरियड आला आणि पैसे बरेच दिवसात मी पत्नीला म्हणायचो की अरे पैसेच काय जनरेट झालेले नाही. पत्नी म्हणायच्या अहो ते चालू करा की सप्तचक्र शुद्धी क्रिया काय करताय, सुरू करा. पण तिला असं वाटलं होतं की हा माणूस काहीतरी बसून असं करतोय आणि पैसे येतात. सो अँड इट स्टार्टेड. म्हणजे मला काही महिन्यानंतर कळलं चक्र म्हणजे काय, क्लेन्झिंग म्हणजे काय, त्याचा परिणाम म्हणजे काय, तो विषय वेगळा. पण पुढे मी हे तुम्हाला सगळ्यांना शिकवत आलेलो आहे. काही लोकांनी ते सिरियसली, काही लोक सिरियसली करतात, काही लोक नंतर त्यांची बॅटरी डाऊन होते. ठीक आहे, ओके, लेकिन यू ऍटलीस्ट यू हॅव अ टूल. पण ते करताना एक महत्वाची घटना घडली माझ्या जीवनामध्ये. आणि 4थं सेंटर जे असतं, ज्याला हार्ट सेंटर म्हणतात, योगशास्त्रामध्ये ज्याला अनाहत चक्र म्हणतात, ते चक्र पण क्लीन झालं. मी करतच होतो प्रोसेस, पण दॅट ऑल्सो हॅपन. आणि ते ज्यावेळेस क्लीन झालं, बघा एक छोटीशी गोष्ट आहे पण इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत ते सेंटर क्लीन नव्हतं ना, तोपर्यंत माझा टोटल अप्रोच पैसे मिळवण्याचा होता. ऐका, कदाचित हा इन्साइट जर तुम्हाला कळला, कहीं तो वर्क होगा मालूम नहीं. हे सेंटर ओपन होईपर्यंत माझा अप्रोच काय होता, पैसा कमाना है. ओके, इज देयर एनीथिंग बैड इन पैसा कमाना? नो. everybody sitting here wants to earn money. पण हे क्लेन्झिंग व्हायला लागल्यानंतर माझ्यामध्ये एक बदल असा व्हायला लागला, मी आयुष्य उपभोगायला लागलो. ऐका, कितीतरी लोकांच्याकडे जीवनामध्ये पैसा असतो पण उपभोग नसतो. पैशाचा उपभोगच घेतला नाही तर काय उपयोग पैशाचा? युजलेस आहेत पैसे.
पैसे ठेवण्यासाठी असतात काय नुसते, पण काही लोकांचा फंडा हा असतो की त्यांना पैसे ठेवायचे असतात, साठवायचे असतात. होड्या म्हणजे काय, बोट. होड्या सगळ्यात सुरक्षित कुठं असतात माहितीये? कुठे असतात? किनाऱ्यावर. पण किनाऱ्यावरती पार्क करण्यासाठी होड्या नसतात. अरे वाटत सो पैशाचा उपभोगच जर नसेल, why are you earning money? It's of no use. हा, ज्यांच्याकडे नाहीत ते जर उपभोग करायला लागले तर इट इज अगेन अन इम्बॅलन्स. माझ्याकडे नाही आहे पण मी जरा ताजला चहा प्यायला चाललोय, इम्बॅलन्स. पण मी त्यांच्याबद्दल बोलत नाही. असून जे लोक पराकोटीचा न्यूजपणा करतात त्या लोकांच्या जीवनामध्ये ती समृद्धी रिफ्लेक्टच होते. एक उदाहरण देतो माझ्या अतिशय जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत. माझ्या अगदी जवळची, त्या व्यक्तीनं एकतर स्वभावानेच जराशी काय म्हणूया त्याला, काटकसरी म्हणणार नाही, त्याला दुसरा काही शब्द असेल का? काटकसरी इज अ डिफरंट जात ऑल टुगेदर. ते अगदी दात टोकरून पोट भरणार आहे ते नाही. व्यवहार इज ओके. व्यवहार काय, हा, चिकट इज व्हेरी क्लोज. चिकट इज व्हेरी क्लोज. अरे चिकटला आणखी बरेच डायमेन्शन असतील पण आपण आत्ताच्या रेफरन्स करता हे बेसिकली चिकट. स्वतःसाठी पण काही खर्च करायचं म्हटलं तर निकृष्ट करायचं. मग चॉईस काय आहे? चप्पल घ्यायचे, एक निकृष्ट दर्जाचे, एक मध्यम दर्जाचे आणि एक उच्च दर्जाचे. हे माझे जे कोण पैसे अमाप असून निवडायचे निकृष्ट दर्जाचे. कोणतीही गोष्ट करताना अगदी हॉटेलमध्ये गेले तर डिश कधी बघायचे नाही, किंमत किती, कमी किमतीची कुठली डिश आहे असे उलटे जायचे. तुम्ही काय खायला आलाय ते जाऊ दे, कारण ते बघितलं तर ते त्याचं पुढचं कॉस्ट, आधी कॉस्ट बघायची आणि मग उलट बघायचं हे काय आहे, ओके हे बाकी. पैसे असतानाची आणखी तपशिलात जात नाही, फार तपशिलात जावं लागेल मला सांगायला लागेल. पण ही मानसिकता, ही मानसिकता ठेवून तुमच्या जीवनामध्ये समृद्धी रिफ्लेक्टच होऊ शकणार नाही. सो ही जी चिकटपणा आहे ना, हा काही लोकांना अभिमान वाटतो की आम्ही नाही पैसे खर्च करत नाही, आम्हाला आवडत नाहीत पैसे. हे वायफळ. पुण्यामध्ये माझे एक मित्र झाले, माझ्या लेक्चरला आले, नंतर माझे मित्र झाले. फार मोठी ऑफिसमध्ये गेलेला असताना त्यांच्याकडे तो बटनाचा फोन, आणि फोन आल्यानंतर तो बटनाचा फोन त्यांनी बोलून ठेवला. माझं नुसतं लक्ष त्या बटनाच्या फोनकडे गेलं, मी काय बोललो नाही, फक्त लक्ष गेलं. त्याला लक्षात आलं की माझं लक्ष त्यांच्या फोनकडे गेल्यावर उनकी अंदर की बात बाहेर आली. काय आहे पवार सर, मला बडेजाव पण कुठला आवडत नाही. आता तुम्ही म्हणाल मी असला फोन का वापरतोय, अरे कोण तुला विचारते असला फोन, विचारलंय काय? आता ह्यात एडिटिंग नाही आहे असं मला सांगितलं, त्यामुळे मी मर्यादित
शब्दप्रयोग क्षमा करा. परवाच्या कार्यक्रमाला टाळ्या वगैरे, अरे म्हटलं चांगलं काहीतरी सांगतोय त्यावेळेला टाळ्या बिळ्या वाजवत नाही, असलं काहीतरी बडबड केल्यानंतर टाळ्या वाजवताय. कुठली फ्रिक्वेन्सी आहे तुमची बघा. तर काय आम्हाला म्हणण्याचा प्रयत्न काय करतोय तुम्हाला की अशी मानसिकता असणारे लोक. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की माझे जवळचे लोक, जवळची व्यक्ती जी इतक्या लेवलला कदरू होती, 25 वर्ष त्या माणसाने पैसे अर्थात जमाच केले आणि पुण्यातल्या एका बिल्डरला इन्व्हेस्ट करण्यासाठी दिले. किती वर्ष? 25 वर्ष. आणि 4-5 वर्षांपूर्वी अकस्मात गेले. आणि ज्यावेळेस त्याच्या घरातले लोक त्या बिल्डरकडे गेले की आमच्या वडिलांनी 25 वर्ष तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याचं काहीतरी व्यवहार करूया. कुठले पैसे काही लिहिलेलं असलं तर दाखवा. या माणसाने मुलाला पण स्वतःच्या सांगितलं नाही की मी किती पैसे गुंतवलेत, कुठं गुंतवलेत, त्यात पण कंजूसगिरी केली. कोणाला उपयोग झाला त्या पैशाचा? तुला तर झालाच नाही. तू निकृष्ट आयुष्य जगत मेलास, तुझ्या फॅमिलीला झाला नाही, क्या फायदा? सो लक्षात घ्या. पण ही दूषितता, ही कीड आपल्याला चिकटलेली आहे मित्र. तुमच्यापैकी कितीतरी लोक असतील जे प्राऊड असतील की आम्ही काटकसरी आहे. त्या काटकसरीनेसला ते व्यवहारी असा शब्द वापरत असतील कदाचित. आम्ही व्यवहारी आहे, व्यवहार वेगळा आहे आणि काटकसर वेगळी आहे. काटकसर करून कोणताही माणूस समृद्ध होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. यू हॅव टू अपलिफ्ट युअर लाईफ. आणि हे मला माझ्या जीवनामध्ये पहिलं काय घडलं, माझ्या लाईफची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली. मी उपभोगायला लागलो आयुष्य मुक्तपणे. बघताना कधी कधी लोक म्हणाले की अरे कदाचित हा फार खर्चिक आहे, पण ती कॅल्क्युलेटेड खर्चिकपणा होता, नसतानाचा नव्हता. कर्ज काढूनचा खर्चिकपणा नव्हता, कॅल्क्युलेटेड. आणि त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जी आज तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हे करताना पुढच्या स्टेपला माझ्या आतून असं घडलं की पैसा मिळवणं हा उद्देश, प्रिन्सिपल उद्देश राहिला नाही. मग प्रिन्सिपल उद्देश काय राहिला की मी तुमची मदत कशी करू शकतोय, हा प्रिन्सिपल उद्देश राहिला. आणि जी गोष्ट, जो वर्कशॉप माझा त्या काळामध्ये पॉवर टॅपिंगचा वर्कशॉप, ज्या वर्कशॉप वरती माझं घर चालायचं, तो वर्कशॉप फ्री करून टाकला युट्यूब. त्याच्यावर घर चालायचं. मला आतून असं वाटलं. आणि हे किती दिवस चाललं होतं. मी लेक्चर घेताना कितीतरी वेळ, तुमच्यापैकी पण काही लोकांनी ऐकलं असेल, ज्यावेळेस पेड वर्कशॉप घ्यायचो त्यावेळेस मी असं म्हणायचो की माझ्या जीवनामध्ये हा वर्कशॉप मी घेतोय ना पॉवर टॅपिंगचा, अशी एक वेळ आली पाहिजे की ज्यावेळेस मी हा फ्री करू शकेन. आणि एका पॉइंटला अशी काय म्हणतात त्याला उपरती मला झाली. आणि मी म्हटलं पैसा तो आहे का, छोड़ो, पैसे की बात नहीं करेंगे, अब मैं दे क्या सकता हूं उसके बारे में सोचे. आणि फ्री करून टाकला. आणि परिणाम उलटा झाला. उलटा म्हणजे काय, ज्याच्यावरती माझं घर चालतंय तो प्रोग्राम फ्री केल्यानंतर मी खाणार काय. पण उलटा हो गया. आणि माझ्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडायला लागल्या की पैसे आपोआप यायला लागले. इट वॉज अन अमेझिंग ट्रान्झिशन. ह्यातून काय समजून घ्यायचं आहे, आता हे माझ्या आयुष्यात घडलं
तुम्ही तुमच्या आयुष्याच्या गतीला माझ्या आयुष्याच्या उदाहरणाशी रिलेट करू नका. तुमची परिस्थिती वेगळी असेल. तुम्ही म्हणणार मी काय देणार. मी देण्याच्या परिस्थितीत होतो. ज्ञान तरी देण्याच्या परिस्थितीत होतो ना. ते फुकट केलं आणि ज्ञानाचेच पैसे मिळाले आणि ते पूर्वीच्या 10 पट जास्त मिळायला लागले किंवा 20 पट जास्त मिळाले. अमेझिंग. ऐसा कैसा होता है, लेकिन होता है. आणि म्हणून ज्यावेळेस आपण मनी उपासना करतो, मनी उपासनामध्ये मुद्दा म्हणून ते सेंटर तुमचं ओपन व्हावं म्हणून तुम्हाला काही ना काहीतरी द्या असं आम्ही सुचवतो. पुस्तक दो. अरे 4 प्रेमाचे शब्द तरी द्या. काही नसेल तुमच्याकडे द्यायला तर. तुम्हाला माहिती आहे माणसं दुसऱ्याचं कौतुक देखील करत नाही. काही चांगलं वाटलं तर तोंड भरून कौतुक करत नाही. तर आत ओढतंय काहीतरी. कौतुक करणं पण केवढं मोठं आहे. मी म्हणतो तेवढं तरी करा. लेट दिस ओपन. आणि म्हणून मी कुठल्या तरी माझ्या पोस्ट मध्ये टाकलं परवा की ज्या दिवशी हे तुमचं ओपन व्हायला सुरू होईल ना, जीवनाच्या सगळ्या नायसिटीज तुमच्याकडे आपोआप आकर्षित व्हायला. काहीतरी विलक्षण आहे. माझ्याकडे यामध्ये एक पुस्तक आहे. फार वर्षापूर्वी मी किंडल वरती घेतलेलं. त्या पुस्तकाचं नाव आहे द ग्रेटेस्ट मनी मेकिंग सिक्रेट ऑफ द वर्ल्ड. आणि पुस्तकात छोटं पुस्तक आहे आणि पुस्तकात त्या लेखकाने हेच सांगितलेलं आहे की ज्या वेळेस मला दुसऱ्यांना मदत करण्याची भावना उत्पन्न झाली, ज्या वेळेस मी देण्याच्या घेण्याच्या पॅराडाइम मधून देण्याच्या पॅराडाइम मध्ये गेलो, माय लाईफ चेंज. तुमच्या लेवलला विचार करा. पण हे तुम्हाला मी सांगायला लागलोय, हे फॅक्टर्स आयुष्यात मॅटर करतात. पण आपण त्याच्यासाठी ट्रेंड नाहीये, प्रोग्राम नाहीये. आर यू अंडरस्टँडिंग? सो ज्यावेळेस हे ओपन झालं त्यावेळेस एक महत्वाचा स्पोर्ट माझ्या जीवनामध्ये झाला आणि लाईफ चेंज. मनी स्टार्टेड फ्लोइंग आणि पैशाची चिंता संपली. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला, पैशाची चिंता संपली. Are you clear? What is the 5th thing? काय म्हणूया पॅराडाइम. पॅराडाइमचा अर्थ काय? अवस्था. द अवस्था टू हेल्प, टू गिव्ह, व्हॉट एव्हर. बघा तुम्ही तुमचं कपाट जाऊन उघडा. तुम्हाला लक्षात येईल की 5 वर्षांपूर्वी तुम्ही जे कपडे वापरले नाहीत ते पण तसेच पडलेले आहेत, पण देण्याची भावना नाही. तुमचं फ्रीज उघडून बघा. आठवड्यापूर्वीचं जेवण तसंच पडलेलं असतं, पण तुम्हाला कोणाला तरी ते द्यावंसं वाटतं. राहू दे की खाऊया आपण. छोट्या छोट्या गोष्टी. सो हा देण्याचा पॉइंट लक्षात ठेवा. जे काही शक्य आहे जीवनामध्ये सगळ्याच. माझं जसं घेण्याकडे लक्ष होतं तसं थोडस नजरिया बदल के व्हाट कैन आई डू, व्हाट कैन आई हेल्प, हाउ कैन आई हेल्प, देखो क्या होता. दिस इज द 5th. 6th मला एक लक्षात आलं ज्याच्याबद्दल आता मीनल पण तुमच्याशी बोलेल की आपल्या आतमध्ये मगाशी मी म्हटलं ना की हे कद्रूपणा, हा चिकटपणा डीएनए मध्ये आहे. तो लेक्चर ऐकून नाही बदलू शकत. त्याला रिप्रोग्राम करावा. आणि तो मेंदूमध्ये एक ग्रंथी आहे ज्याला अॅमिग्डाला असं म्हणतात. त्या अॅमिग्डालाला जाऊन चिकटलेला असतो. आणि मला ही जी 6वी गोष्ट कळली ती ही होती की जोपर्यंत मी माझे प्रोग्राम्स जे काय आज प्रोग्राम आहेत ऑलरेडी, ते जोपर्यंत मी रिप्रोग्राम करत नाही तोपर्यंत माझं आयुष्य बदलणार. अर्थात मनी उपासनामध्ये हे रिप्रोग्रामिंग तर आम्ही शिकवणारच आहे. काही प्रमाणात मीनल तुम्हाला रिप्रोग्रामिंग पण शिकवेल.
फार अवघड नसतं, पण त्याला काही काळ द्यावा लागतो की 2-3 दिवस केलं आणि कुठं काय झालं असं नाही होत. इट टेक्स टाइम. सो रिप्रोग्रॅमिंग वॉज अन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि 7वी गोष्ट तुम्हाला मित्रांनो सांगतो, जी थोडीशी डोक्याच्या वरून जाणारी आहे, पण मी वापरली आणि आज देखील वापरतो. मित्रांनो, शास्त्रज्ञांच्या हे लक्षात आलं, आता मी जे काय बोलतोय ते कदाचित तुमच्या डोक्यावरून जाण्याची शक्यता आहे, पण सांगितलं तर पाहिजे, गेलं काही लोकांच्या आत गेलं तर अच्छा आहे, पण कन्सेप्टच अशी आहे तर थोडासा देखो समजता है. शास्त्रज्ञांनी हे शोध घेतला. एकतर हा शोध घेतला की आपल्याला जे डायमेन्शन्स दिसतात कळतात त्याच्यापेक्षा अधिक डायमेन्शन्स आहेत इथं. आपल्याला किती डायमेन्शन्स कळतात? मी एक प्रश्न विचारला. 3 डायमेन्शन. मी तुम्हाला दिसतोय, रुंदी, माझी लांबी आणि माझी खोली. 3 डायमेन्शन. आइन्स्टाईनने एक 4थं डायमेन्शन ऍड केलं, काळ, वेळ, टाइम. सोडून द्या. पण शास्त्रज्ञांना आज किती डायमेन्शन्स कळले माहितीये तुम्हाला? त्यांना 11 डायमेन्शन्स कळले. हे आपल्याला कळू शकतं. पण मी तुम्हाला जे सांगायला लागलोय ते काहीतरी वेगळं आहे. प्लीज लिसन टू मी विथ फुल अटेन्शन. शास्त्रज्ञ म्हणतात की ज्या जगामध्ये आपण राहतो त्याला पॅरलल युनिव्हर्सेस पण आहेत. त्यातली ही आत्ताची ही अवस्था या पॅरलल युनिव्हर्सेस पैकीतली एक अवस्था आहे. मग जी काय तुमची अवस्था, ती अवस्था तुमची निर्माण करायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. अनेक गोष्टी, तुम्ही कुठे जन्मला, कोणाच्या घरी जन्मला, तुमचा स्वभाव वगैरे वगैरे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. तुम्ही स्वतः कारणीभूत असता काही प्रमाणामध्ये, तुमची मानसिकता, तुमचा नजरिया, तुमचं कंडिशनिंग वगैरे वगैरे. पण दॅट इज वन पार्ट ऑफ द युनिव्हर्स. एक उदाहरण देतो, उदाहरण म्हणून घ्या, तर अगदी शब्दशः घेऊ नका. या युनिव्हर्स मध्ये, या आताच्या युनिव्हर्स मध्ये तुम्ही जर स्थूल असाल तर पॅरलल युनिव्हर्स मध्ये तुम्ही एकदम फिट अँड फाईन अवस्थेमध्ये पण आहे. तुम्हाला माहित नाही, कारण तुम्हाला पॅरलल युनिव्हर्स पैकी ते जे युनिव्हर्स आहे ते ऍक्सेस करताच येत नाही किंवा ऍक्सेस करायचं माहित नाही. पण म्हणजे हा पुढे जर असं न्यायचं झालं, समजा या युनिव्हर्स मध्ये तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी अडचणी येत आहेत. पैशाच्या असू देत, आरोग्याच्या असू देत, नातेसंबंधांच्या असू देत, कॉन्फ्लिक्ट इन द हाऊस, कॉन्फ्लिक्ट इन युअर बॉडी, कॉन्फ्लिक्ट इन मनी, कोर्ट केसेस, काही ना काहीतरी हे अडकले. हे तुमचं एक युनिव्हर्स. पण दुसऱ्या पॅरलल युनिव्हर्स मध्ये देर इज वन युनिव्हर्स वेअर एव्हरीथिंग इज स्ट्रीमलाईन. ब्रायन ग्रीन नावाच्या शास्त्रज्ञांनी त्याचे व्हिडिओज आहेत युट्यूबवर. ब्रायन ग्रीन, त्या व्हिडिओचं टायटल मला आता माहित नाही, जरा डोक्यावरूनच जाणार आहे. आता मी बोलतो हे पण डोक्यावरून जाणार आहे मला माहिती आहे, पण
निदान बुद्धीला तरी कळतंय मी काय बोलतो. जर जर तुम्ही ते पॅरलल युनिवर्स ऍक्सेस करू शकला तर तुमची ह्या युनिवर्स मधली जी काही अवस्था आहे ती ट्रान्सफॉर्म होते. याला 0 पॉइंट एंट्रेनमेंट असं म्हणतात. अवघड आहे. पण गेल्या 1980 नंतरच्या काळामध्ये काही शास्त्रज्ञांनी याच्यावरती अभ्यास केला, संशोधन केलं आणि ज्याला कॉन्शियसनेस रिसर्च असं म्हणतात, त्यामध्ये ही संकल्पना त्यांनी लोकांसमोर मांडली. सो तुम्ही जर ह्या आत्ताच्या लाईफ मध्ये इफ यू आर गोइंग थ्रू X, Y or Z conflict, there is a parallel universe which is conflict free. All you have to do is to access that universe. जर तुम्ही ते ऍक्सेस करू शकलात, आता तुम्हाला तुमच्या ऍक्सेस करण्याच्या क्षमतेवरती रिझल्ट अवलंबून आहे. तुम्ही किती % ऍक्सेस करू शकता. तर ही गोष्ट मला कळली अंततः. फार फार विलक्षण आहे. ही सर्वसाधारण माणसाला कळत नाही. त्यांना माहित पण नाही का असं काय असतं. पण माझं नशीब चांगलं की मला हे असं काहीतरी सापडलं आणि मी ज्यावेळेस ही माझे जिधर जिधर मैं क्या कहते हैं अनरेस्ट मध्ये जर असीन तर देर इज अ डायमेन्शन विच इज इन रेस्ट. इफ देर इज अ प्रॉब्लेम इन माय लाइफ, there is a parallel dimension in existence which has the solution. I just have to access it. आणि मला हे ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मी ते ऍक्सेस करायला लागलो आणि मला इट टूक टाइम. कारण हे मला काय म्हणतात त्याला शिकवणारा कोण मानवी गुरु नव्हता. मला हे समजून प्रयोग करायला लागले ह्याच्यावरती. पण मला ज्यावेळेस ते कळलं की ओके ये बात है, दिस इज ऍक्सेस, लाईफ स्टार्टेड चेंजिंग. अवघड आहे. बोलतोय आपण पैशाविषयी, पण नुसता पैसा नाही आहे. कारण जगामध्ये कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे पण आनंद नाही. असला पैसा नको आहे आपल्याला. आपल्याला कुलक्ष्मी नको आहे, आपल्याला सुलक्ष्मी पाहिजे. जी लक्ष्मी आपल्याला फुलफिल करेल, आनंद देईल, समृद्ध बनवेल. नुसतं आपल्यालाच नाही, त्या आपल्या अवस्थेचा आपल्या परिवाराला देखील लाभ झाला पाहिजे, ही समृद्धी आहे. पण त्याच्यासाठी डायनॅमिक्स हे पारंपरिक नाही आहे की 16 बुधवार करा, 18 गुरुवार करा, हिरवे करा, पांढरे करा, तांबडे करा. नो, हम वही करते आए हैं और वही अटके है. अहो झालं गुरुजी, 16 बुधवार झाले की काय अजून हल्लं नाही. होय हल्लंय. पुढच्या अमावस्येला बघा तुमचं हे बदलतंय. तिथून एक 5 शुक्रवार करा, करते परत 5 शुक्रवार. आम्ही त्याच पॅराडाईम मध्ये अडकलो. मोठे मोठे लोक मी बघितले ह्यातनं बाहेर नाही पडत. देवेगौडा नावाचे आपले प्राईम मिनिस्टर होते, तुम्हाला आठवत असेल. ते कायम समाधीस्थ असायचे. स्टेजवर बसले तरी ते समाधीस्थ असायचे. ते म्हणाले मी विचार करतो डोळे दाखव. अरे डोळे उघडून काय करताय. असू दे, ते काय करत असतील. तर मुद्दा काय, कर्नाटकाच्या एका इलेक्शन मध्ये मागच्या असेल, त्यांचे
जे काही 2-3 पुत्र असतील त्यांना सगळे उतरले निवडणुकीत आणि त्यांनी अनाऊन्स केलं की आम्ही दुनियातले जे सगळे भारी तांत्रिक आहेत ते तांत्रिक आणलेले आहेत आणि ती तांत्रिक साधनं वापरून पण आम्ही आमचं बळ वाढवून आम्ही निवडून येणार आहे हे अनाऊन्स केलं का नाही. ही काही कपोलकल्पित स्टोरी नाही. आणि त्या तांत्रिकांनी त्यांची जादू दाखवली मित्रांनो आणि सगळीच्या सगळी पोरं आपण. आता त्या तांत्रिकाचं त्यांनी पुढे काय केलं असेल ते मला माहित नाही, पण ऐसा नहीं है, ऐसा नहीं है. कोणतरी तुमच्यासाठी काहीतरी करतंय और मॅट्रिक्स बदलत आहे हे मला जरा कारण मी हे सगळं करून बघितलंय काय हालत कळलं ना. म्हणून जोपर्यंत आपण कंट्रोल आपल्या हातात घेत नाही ना हे मला कळलं ना जोपर्यंत मी नाहीतर ह्या सगळ्या लोकांच्यावरच अवलंबून होतो. एकानंतर सांगितलं तुमचं नावच बदला प्रदीप मध्ये ते काय कसला पाय मोड्या काय आयुष्यात दुसरं होणार मला नावं बिवं बदलली तरी काहीच मॅट्रिक्स झालं नाही. कितीतरी लोक असतात नावं बदलतात. प्रदीप PRAIDEEP काय होणार आहे तुझं असं नाही. त्यांची श्रद्धा असते की बाबा माझ्या ह्याच्यात ई घातलं नावात कसं बदलले का मग इंडियाचं काय नाव बदलून काय झालं असतं इंडियात भारी झालं असतं. ठीक है तो मेरे को लगता है ये सब ठीक है उसके उसके लेवल पे जब तक आप और डीपर नहीं जाते हो तब तक एक्चुअल जो काय ट्रान्सफॉर्मेशन आहे ते नाही होत. असं नुसतं आत एनिमिया झालेला आहे आणि वरनं मेकअप लावलेला आहे मेकअप धुतला की परत पिवळा सगळं काय होतं. सो मित्रांनो तुम्ही ऐकायला आलेला आहे मला एकतर आनंद आहे कारण मी कोणीतरी परवा मला मेल केला आणि ते म्हणाले की 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्हाला ऐकायला आलो त्यावेळेस कळलं नाही काय बोलतायच काय कळलं नाही पण काहीतरी महत्वाचं बोलताय एवढं कळलं म्हणून येत 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 गेले आणि आज कळलं तुमच्यामुळे कळलं जगायचं कसं असतं. बस हो गया और क्या चाहिए. इतना अगर आइडिया आ गया कि क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए और क्या चाहिए. सो मित्रांनो पैसे जर जीवनामध्ये मुबलक प्रमाणामध्ये हवेत आणि उपभोग जर करायचा असेल तर हे 7 सिद्धांत पहिलं क्लिअर काढून टाकली पाहिजे. अंडरलाईन निघत नाही ती. तुम्ही म्हणाल की अहो आम्ही 2 महिने टॅपिंग केलंय 2 महिने टॅपिंग मध्ये काय होत नाही. इट टेक्स टाइम. जसं मी कुठल्या तरी व्हिडिओ मध्ये पण आणि माझ्या फेसबुक पोस्ट वरती पण टाकलं तुम्ही जर फेसबुक पेस्ट माझ्या पोस्टवर माझ्या पेजवर नसाल तर जरा या काहीतरी इंटरॅक्शन बरंच असतं. सो बी ऑन माय फेसबुक पेज. आता मी काय फ्रेंड रिक्वेस्ट कोणाचा ऍक्सेप्ट करू शकत नाही कारण माझं 5000चं लिमिट होऊन गेलेलं आहे पण पब्लिक आहे माझा पेज त्यामुळे यू कॅन फॉलो आणि त्याचे पोस्ट तुम्हाला येत जातील. त्यात मी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती जी मी या क्वांटम वाल्यांच्याकडनं करून घेतोय आता 4-7-8 ब्रीदिंग. 4 ला ब्रीथ आत घ्यायचा 7 ला थांबवायचा आणि 8 ला बाहेर टाकायचा तोंडावर. हे करायला लागल्यानंतर 2-3 दिवसात नाही पण महिन्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही एका लहान मुलासारखे झोपायला लागले. तुमचे कितीतरी विकार बरे व्हायला लागतील. आणि फेसबुकवर पोस्ट आहे बघा. सो सांगायचा मुद्दा काय की आपल्याला थोडंसं खोल जायला पाहिजे आणि हे जर मी मनी उपासनामध्ये या वेळेचा मनी उपासना मी मुद्दा म्हणून हा जो पॅरलल युनिव्हर्सचा शिफ्ट आहे ना त्या शिफ्ट वरती 3rd सेशनला
मी तुमच्याकडनं करवून घेणार. मी तुम्हाला आधी ते तंत्र शिकवणार आणि ते करवून घेणार. देखेंगे आप भी देखो क्या होगा. अँड आय एम शुअर की जे मी अनुभवलं, जे मिनलने अनुभवलं, मिनलचा पण लाईफ ग्राफ तुमच्यापैकी कितीतरी लोक आहेत जे मिनलला अगदी मिनल लहान असल्यापासून बघतात. आज जवळजवळ 13-14 वर्ष झाली मिनल माझ्या बरोबर आहे. 13 वर्षापूर्वी पण मिनलला बघणारे इथं लोक आहेत. आणि आजचा मिनलचा जो ग्राफ आहे सगळ्या अर्थाने, इट इज बिकॉज शी हॅज अंडरस्टूड द डायनॅमिक्स ॲट अ डीप लेवल. सो तुम्हाला हे जर लक्षात आले 7 सिद्धांत, जसं मी परत एकदा रिपीट करतो. पहिलं, अंडरलाईन फिअर मधनं मुक्त व्हायचं. दुसरं, सायकोलॉजिकल पोझिशनिंग बदलायचं. तिसरं, ज्याला आपण अटेन्शन देतोय ते अटेन्शन बद्दल जागरूक होऊन काय कशाला अटेन्शन देतोय हे समजून घ्यायचं आहे. चौथं, आपली जी ही चक्र आहेत त्यातलं जे प्राईम चक्र आहे मूलाधार आणि अनाहत, हे चक्र जागृत करायचं आहे. पाचवं, पॅराडाईम गिव्हिंगचा ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, काय अवघड नाही, फक्त शिफ्ट आहे. द्यायकडे लक्ष द्यायचं आहे, घ्यायकडे लक्ष द्यायचं, द्यायकडे लक्ष द्यायचं आहे. रिप्रोग्राम करायचं आहे अमिगडाला. आणि पॅरलल युनिव्हर्स मधून जे युनिव्हर्स आपलं समृद्ध आहे ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम, त्या युनिव्हर्सला ऍक्सेस करायचं. हे 7 विलक्षण असा शब्द वापरतो सिद्धांत जर तुम्हाला कळले तर आय एम शुअर युअर लाईफ विल अंडरगो अ ट्रान्सफॉर्मेशन. प्रश्न एवढाच आहे, आर यू रेडी? इफ यू आर रेडी, देन काय तो फ्रँक काफ्का नावाचा लेखक म्हणतो, इफ यू आर रेडी then the whole world will roll at your feet. Let us see. Okay, so माझे 7 सिद्धांत सांगितलेले आहेत. समृद्धीचा साक्षात्कार भाग 3. अनेक लोक अनेक वर्ष वाट बघतात. मला स्वतःला हे एवढं छोटं पुस्तक लिहायला 7 वर्ष लागली. 7 वर्ष लागली ह्याला टाळ्या वाजवल्या. पुस्तक लिहिलं ह्याला टाळ्या वाजवल्या. तपश्चर्या काय नाही, कारण पहिलं पुस्तक जे इतकं पॉप्युलर आहे समृद्धीचा साक्षात्कार भाग 1, ते 3 दिवसात लिहिलंय. वाजवा वाजवलं पण देणं अप्रिसिएशन. दुसरं पुस्तक लिहायला 9 वर्ष लागली. आणि हे तिसरं पुस्तक मी परवाच्या टाळ्या वाजवायचा नाही म्हणूनच मी मध्ये घातलं. हे मी फार आध्यात्मिक लिहावं असं काही लोकांना वाटलं होतं. भाग 2च्या पुढे जावं असं वाटलं होतं. ब्रह्मास्मी लेवलला जावं असं वाटलं होतं, पण मी तसं केलेलं नाही. मी प्रॅक्टिकल तुम्हाला कसा उपयोग होईल असं पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या पुस्तकाची किंमत 400 रुपये आहे, पण आजच्या दिवशी आपण ते 200 रुपयाला देणार आहे. हे टाळायचं आहे. आणि अवश्य वाचा, तुमचा अभिप्राय द्या. कारण आता याच्या पुढचं काय कॉम्पिटिशन आहे की कोणाला हे पुस्तक कळलं आणि कसं कळलं हे जर तुम्ही लिहिलं, हे जर तुम्ही मला मेल केला तर त्याची कॉम्पिटिशन ठेवणार आहे. आणि काय म्हणतात, पहिले जे 3 आहेत त्याला एक काहीतरी
सबस्टॅन्शियल प्राइज मिळणार आहे. सो तशा अँगलनी वाचा आणि बघूया काय त्याला चांगले काय गुड. Now I hand over the stage to Meenal.